आम्ही चाललो चौथ्या मजल्यावर, सभापती महोदय 10 फुटाचं अंतर होतं, ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय, ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी अंग. सभापती महोदय माझा अजून ठणकते, 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं, ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय काय 100 पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं ते 5 फुटावर होतं सभापती महोदय. मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. चौथ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते, भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही 4घच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय, तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला पाहिजे. कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं. ते बरोबर नाही सभापती महोदय, न्याय द्या आम्हाला, न्याय. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे, परंतु नाही 1 मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती, म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना, देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. 1. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे. सभापती महोदया, माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे.
आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? त्यामुळे माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय, अध्यक्ष सभापती महोदय, त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे. आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? तुम्ही घेतलेल्या निर्णयावर मी बोलायला मला अधिकार आहे नाही माहिती नाही, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन त्या ठिकाणची परिस्थिती, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी?